नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा आपण पाहू शकता आपला 2 एकर केळीमधील आंतरपीक कलिंगडाचा प्लॉट आहे. आणि इथं आता साधारणपणे बी लावून 45 दिवस झालेले आहेत. म्हणजे ॲक्च्युअल हा प्लॉट आपला 1 महिन्याचा पूर्ण झालेला आहे. या प्लॉटची व्हेजिटेटिव्ह ग्रोथ आपण पाहू शकता किंवा कॅनोपी ही पाहू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं वाढ झालेली आहे आणि आपली केळीसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने इथं सेट झालेली पाहायला मिळेल. आता ह्या प्लॉटचं वैशिष्ट्य म्हणजे शेतकरी मित्रांनो, अतिशय चांगल्या पद्धतीने इथं प्लॉटमध्ये फळांची सेटिंग झालेली आहे. या 2 रोपांमधील केळीचे अंतर आहे आपलं 5 फूट. तर या 5 फुटात आपण साधारणपणे किती सेटिंग झालेले आहेत ते पाहू शकतो. तर इथं पहिली सेटिंग, इथं दुसरी सेटिंग, इथं तिसरी सेटिंग, इथं चौथी, इथं 5, त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो इथं 6, इथं 7, इथं 8, इथं 9, इथं 10, इथं 11, 12, तिथं 13. साधारणपणे 13 सेटिंग इथं आपल्याला झालेल्या पाहायला मिळतील 5 फुटामध्ये. म्हणजे प्रत्येक वेलाला आपल्या साधारणपणे 2-3 सेटिंग इथं झालेल्या पाहायला मिळतील. इथं आज आपल्या प्लॉटवरती स्प्रे चाललेला आहे. आपण बऱ्यापैकी केमिकल स्प्रेचा वापर टाळतो आणि जे ऑर्गॅनिक स्प्रे असतील तेच जास्तीत जास्त प्रमाणावरती वापरण्याचा आपण इथं प्रयत्न करत असतो. तर केळीची ही G9 व्हरायटी आपण इथं लावलेली आहे आणि कलिंगडाची इथं आपण मेलोडी व्हरायटी लावलेली आहे. मेलोडी व्हरायटी आपण आत्तापर्यंत साधारणपणे बरेचसे प्लॉट मेलोडीचे घेतलेले आहेत. फळांची साईजही ह्या प्लॉटमध्ये अतिशय 1 महिन्याच्या दृष्टीने खूप चांगल्या पद्धतीने इथं फळांची साईज झालेली आहे. पाहू शकता आपण साधारणपणे 1 ते 1.25 किलोपर्यंत काही फळं गेलेली तुम्हाला इथं पाहायला मिळू शकतात. आणि हे फक्त 2 महिन्याचं पीक आहे शेतकरी मित्रांनो. 2 महिन्यामध्ये अतिशय चांगलं रिटर्न तुम्हाला मिळून देऊ शकतं हे पीक. आणि इथं 2 एकरामध्ये साधारणपणे आपलं इथं कमीत कमी 50 ते 60 टन कलिंगड घेण्याचं उद्दिष्ट आहे शेतकरी मित्रांनो. 50 ते 60 टन कलिंगड इथं साधारणपणे 10 रुपयांनी जरी गेलं, आज मार्केट रेट 12, 13, 14 रुपयापर्यंत चालू आहेत, परंतु आपण साधारणपणे 10 रुपये जरी धरला रेट ह्याचा, तरी साधारणपणे 5 ते 6 लाख रुपये आपल्याला या आंतरपीक पद्धतीतून पिकाच्या मिळवायचं आपलं इथं टार्गेट आहे. आणि प्लॉटही त्या पद्धतीने आपण अतिशय चांगल्या पद्धतीने इथं नियोजन चालू असून खूप चांगल्या पद्धतीने इथं फळांची तसेच झाडाचीही वाढ झालेली पाहायला मिळू शकते. आणि इथं आपण शेतकरी मित्रांनो मेन प्रामुख्याने गोष्ट लक्षात घेण्यासारखी म्हणजे आपण इथं केळीमध्ये आंतरपीक लावलेलं आहे. म्हणजे आपलं मेन पीक केळी आहे, त्याच्यामध्ये आपण कलिंगड घेतलेलं आहे, तेही मल्चिंगवरती. त्याच्यामुळे केळीची वाढ आपण पाहू शकता. सुरुवातीला थोडासा केळीच्या झाडांना सेट होण्यासाठी प्रॉब्लेम आला, परंतु त्यानंतर केळीची झाडं ही खूप चांगल्या पद्धतीने सेट झालेली पाहायला मिळू शकतात. आपल्याला पाहू शकता आपण साधारणपणे केळी लावून 1.25 ते 1.5 महिना झालेला आहे आणि कलिंगड ही त्याच दिवसाचा आहे, परंतु बी लावल्यामुळे साधारणपणे आपण त्या प्लॉटला 1 महिन्याचा प्लॉट असं पकडत असतो. परंतु 1 महिन्याच्या दृष्टीने ह्या फळांची साईज किंवा झाडांची वाढ जर बघितली तर ते खूप चांगल्या पद्धतीने वाढ झालेली आहे. आणि शेतकरी मित्रांनी प्रामुख्याने ह्या पद्धतीचा वापर शेती करत असताना करावा असं मला वाटतं. कारण की काय, आपलं मेन पीक म्हणजे साधारणपणे केळी झालं, पेरू झालं, हे फळं द्यायला खूप उशीर करतात. म्हणजे साधारणतः 1 वर्ष पूर्ण निघून जातं. त्याच्यासाठी येणारा खर्चही खूप मोठ्या प्रमाणावरती असतो. जर आपल्याला 1, 2, 3 लाख रुपये जर प्रत्येक म्हणजे मोठ्या पिकांना जर लागत असतील खर्च करण्यासाठी, तर ती इन्व्हेस्टमेंट आपण कुठेतरी ह्याच्यामध्ये अगोदर करत असतो. ती इन्व्हेस्टमेंट जर आपल्याला करायची असेल आणि तो खर्च जर आणखी म्हणजे वाढवण्यासाठी जर फायदा करून घ्यायचा असेल, तर आपण आंतरपीक पद्धतीचा खूप चांगल्या पद्धतीने वापर करून घेऊ शकतो. कारण की आंतरपीक पद्धतीतून आपल्याला कलिंगडासारखं पीक साधारणपणे 1 ते 2 महिन्यामध्ये खूप चांगले रिटर्न्स मिळवून देऊ शकतं. आणि आपल्याला म्हणजे जो आर्थिक भार आहे आपल्यावरती एवढ्या मोठ्या प्रमाणावरती खर्च करण्याचा, ते हे कलिंगडासारखं पीक आहे, ते आपल्याला हा भार हलका करण्याचं काम करत असतं. आता पहिला जो आपला प्लॉट होता केळीमध्ये आंतरपीक कलिंगडचा, तोही खूप अतिशय सक्सेस झालेला आहे. कारण की त्यामधून आपल्याला साधारणपणे 3,70,000 रुपयाच्या आसपास त्याच्यातून उत्पन्न मिळालेलं आहे ह्याच्यातून कलिंगडामधून. तर तुम्ही विचार करू शकता 2 महिन्यामध्ये जर ह्या केळी पिकासाठी आपल्याला जर खर्च करण्यासाठी 3-3.5 लाख रुपये जर कलिंगडाच्या पिकापासून मिळत असतील, तर म्हणजे केळीचं पुढे जाऊन काहीही हो,
पण आपला जो खर्च आहे पुढचा वर्षभराचा, तो खर्च आपला बऱ्यापैकी या पद्धतीतून निघालेला असतो. आता हे फळ पाहू शकता, साधारणपणे 1.5 ते 2 किलोपर्यंत हे फळ 1 महिन्यामध्येच गेलेलं आहे शेतकरी मित्र. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं झाडं आणि फळंही सेट झालेले आपल्याला पाहायला मिळतील. पाहू शकता आपण साईज, त्याच्यावरची शायनिंग आत्ताच त्याच्यावरती खूप चकाकी यायला लागलेली आहे. कलिंगडाचं जे मार्केटिंग असतं किंवा जे विकताना जे कॅरेक्टरिस्टिक लक्षात घेतले जातात, त्यामध्ये हे एक वैशिष्ट्य असतं की तुमच्या फळावरती चमक किती आहे किंवा त्याच्यावरती पावडर किती आहे. त्या पावडर जेवढी जास्त असेल आणि फळांची दुसरी क्वालिटी म्हणजे तुमच्या फळांची साईज किती चांगली आहे, ह्या 2 गोष्टी इथं प्रामुख्याने लक्षात घेतल्या जातात आणि त्याच्यानुसार फळांचा रेट ठरला जातो. आता इथंही पाहू शकता, हे पहा 1च महिन्याचं झाड आहे, पण 1 महिन्यामध्ये त्याने स्वतःची वाढ करून घेऊन एवढ्या चांगल्या पद्धतीने इथं फळांची साईजही आपल्याला तयार करून दिलेली आहे. इथं पाहू शकता तुम्ही, इथं 2 फळं आहेत, इथं एक तिसरे, 3ही अतिशय चांगल्या पद्धतीने आणि एकाच फांदीचे हे कलिंगड आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने इथं वाढ आपल्याला झालेली पाहायला मिळेल. तर अशा पद्धतीने आहे शेतकरी मित्रांनो. आपण पेरूमध्ये साधारणपणे 4 ते 5 एकर कलिंगडाचा प्रयोग केलेला आहे. तोही अतिशय सक्सेसफुल ठरतोय, कारण की आपला पहिला जो पेरूमधील आंतरपिकाचा प्लॉट होता, त्याने आपल्याला साधारणपणे जवळपास 4 लाख रुपये दिले होते 2 एकरातून. आता केळीतला जो प्लॉट होता त्याने साधारणपणे 3,70,000 रुपये 2 एकरातून दिलेले आहेत आंतरपिकातून. हाही प्लॉट आहे. हा बाकीच्या प्लॉटच्या तुलनेत मला हा प्लॉट आणखीन चांगला वाटला, कारण की मागच्या प्लॉटला थोडंसं उत्पन्नामध्ये साधारणपणे 35 ते 36 टन दोन्हीही प्लॉटला, म्हणजे पेरूमधील प्लॉटलाही आपल्याला साधारणपणे 35 टन चांगलं कलिंगड मिळालं होतं ए ग्रेडचं. आताच्या दुसरा म्हणजे केळीतील आंतरपिकाच्या सिस्टीममध्ये हे आपल्याला साधारणपणे 2 एकरामध्ये 35 टन उत्पादन मिळालं होतं चांगल्या कलिंगडाचं. त्या तुलनेमध्ये आपल्याला हा प्लॉट अतिशय चांगला वाटतोय, कारण की इथं माझ्या अंदाजाने कमीत कमी 50 टन इथं कलिंगड निघायला पाहिजे. जास्तीत जास्त आपण 60 ते 70 टन काढण्याचाही प्रयत्न करणार आहोत, परंतु ते मिळेल का नाही याची गॅरंटी नाही. परंतु कमीत कमी मला 100% शुअरिटी आहे की इथून या प्लॉटमधून आपल्याला साधारणपणे 50 टन कलिंगड 100% म्हणजे 100% निघणार म्हणजे निघणारच आहे. कारण की इथं फळांची सेटिंग जर बघितली, 5 फुटामध्ये साधारणपणे 10 ते 15 कलिंगडांची सेटिंग आहे. साधारणपणे प्रत्येक कलिंगड जर आपण 3 किलोने जरी पकडलं तरी भरपूर, म्हणजे हे कॅल्क्युलेशन खूप मोठं होऊन जातं. आपल्याला कॅल्क्युलेशनमध्ये घुसायचं नाही, परंतु ह्याच्यातून मिळणारं जे उत्पादन असणार आहे ते नक्कीच बाकीच्या प्लॉटच्या तुलनेमध्ये आपल्याला खूप चांगलं हे हा प्लॉट उत्पादन देऊ शकतो, याची आपल्याला गॅरंटी आहे. तर अशाच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, आपण आणखीही पेरूमध्ये आंतरपीक खरबूज, त्याचबरोबर पेरूमध्ये आंतरपीक कलिंगड हा दुसराही प्लॉट आहे. त्याच्यानंतर हा केळीचा प्लॉट आहे. त्याच्यानंतर आपले बरेचसे केळीचे वगैरे प्लॉट आहेत, पेरूचेही प्लॉट आहेत. या सगळ्या पिकांच्या रिलेटेड शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर माहिती हवी असेल तर तुम्ही आपला कृषी क्रांती हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करू शकता आणि शेअर करू शकता व्हिडिओ, जेणेकरून शेतकरी मित्रांना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू शकतो आणि शेतकऱ्यांना याच्यातून एखादी जरी चांगली गोष्ट मिळाली तरी त्या शेतकऱ्याला फायदा होऊ शकतो. त्या पद्धतीने तुम्ही शेतकरी मित्रांनो आपले कृषी क्रांती या यूट्यूब चॅनलचे व्हिडिओ तुम्ही सबस्क्राईब करून शेअरही करू शकता. धन्यवाद.